तर नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आजचा ब्लॉग स्टार्ट केला आहे घरातून. आता सकाळचे वाजले 8. आज संपली आमची गॅस टाकी इथं घेतली मी भरायला. बुकिंग केलेली एकच दिवस झालं तर लगेच गॅस टाकी पण संपली. तर आपण आता भरून आणू. आज नेमका आहे एकादशीची टाकी संपली. आता आलं भूल झालं ते या बोकेने आमचं सगळं दूध पिऊन टाकलं. मिक्सरचं भांडा नाही. आज खावा आम्ही चुलीवरचा शाबू. मिक्सरचे भांडे बाहेर काय आमची गॅस टाकी संपल्यामुळे एवढं सगळा राडा होती. तू उठून आंघोळीला जा. 8:30 वाजल्यात. दुकान काय 10 वाजता उघडायची काय? तुझा तू पुढं तू काय मलाच लाव पुढं. हिशेबाला ये फक्त पुढं. पैसे हा बटाटे घे 2. हे दी बाई बटाटी चल. मग हातात नको देऊ. माय हात खराब आहे. ही झाली आमची चुलीवरची खिचडी. आणि बघू आपण खाऊन कसं काय लागते. पैसे लागते बघून दे आता. मस्त नाही चांगलं ना. आता सगळं आवरलंय आणि आता मी चाललो दुकानावरती. आणि येऊ बिट्टू शर्ट बघ कसा पथारतो. येऊन तिथं गाडीत अरे खायला आणायचं आणतो ना मग. सरक नाही जाऊ दे मला. मूवी से आप सुन रहे हैं माशरूका संग बाय प्रीतम महबूब अमिताभ भट्टाचार्य राघव चैतन्य फीचरिंग रुआक है कंपोज्ड बाय प्रीतम महबूब रिटन बाय अमिताभ भट्टाचार्य महबूब अंग्रेजी काल एवढं काम होतं. आज एवढा कंटाळा आलाय ना, उठूच नाही वाटत. सगळं अंगच दुखतंय. पण आता काय करतं, जावं तर लागेल. दुकान आपले म्हणलं करावं तर लागेल. बंद ठेवून जमणार तर नाही. तर मित्रांनो, आत्ता वाजले 2 आणि 2 वाजता आता भरपूर कस्टमर चालू आहे. आत्ता गाडी आहे इनोवा हाय क्रॉस इनोवा इलेक्ट्रिक. गिअरचं दांडकं. गाडी मस्त आहे एकदम चालवायला. ती वेन्यू निघते. इथे एक क्रेटा, तिकडे एक शिफ्ट. पाऊस उघडल्यामुळे गिऱ्हाईक असते भरपूर म्हणजे तेवढ्यात पाऊस उघडले येतात गाडी. नाही तर काही निवांतच असते.
कंपनीचा हँड ब्रेक. लागला. बंद कशी करायची? ओके झाली. तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 6. गाडीतल्या गाण्याने काय आवाज येणार नाही माझा. संध्याकाळच्या 6 वाजता आता गाड्या आहेत जवळजवळ 4 गाड्या धुवायला आहेत. आता ही XL6 गाडी कसं आम्ही दोघंच जण असल्यामुळे जास्त लोड येतो कामाचा. आज आहे एकादशी. आज दुपारची खाल्ली खिचडी, सकाळी चुली बनवलेली. काय काही विषय नाही. आता कापा गाड्या धुवून काढायचं सगळ्या. बघू घरी जायचं का नाही जायचं. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 8 वाजता धुतली एक शिफ्ट गाडी लास्टची. आणि आज एवढा कंटाळा आलाय ना मला की विचारूच नका. आज गॅस टाकी पण भरायची होती. गॅस टाकी पण आज म्हणजे भरायला टाईमच नाही भेटला अजिबात कसलाच. आणि कस्टमर भरपूर असल्यामुळे कुठं जायला वेळच नाही भेटला. आता एक शेवटी लास्ट गाडी एक टमटम चालू आहे. स्वतः कस्टमरला पाणी हाणायला लावले म्हणजे माझी कॅपॅसिटीच नाही राहिली. ते म्हणले काय नाही, कॉल केला तर त्यांनी, माझं मी मारतो. एक इकडे एक XUV 300. एक दिवस असं जातो भरपूर कस्टमर असतं आणि एक दिवस असं जातो एक गाडी नाही होत धुवून. आता एवढी गाडी पुसून टाकतो, पुसायची राहिली. पुसायची गाडी राहिली त्याची. आता वाजते संध्याकाळची 8:45 आणि 8:45 वाजता मी आता घरी आलेलो आहे. घरी येऊन जस्ट आवरले माझं आणि आता करतोय मी. आज एकादशी होती आणि आज उपास धरला होता. उपास मला दुपारी सुटला. मी चिंगम खाल्ला होता. त्यानंतर भरपूर काय खाल्लं मी. उपास सुटला माझा आणि भरपूर माझी किरकोळच असं बेडशेप खाल्ली होती. गाडीत भेटते ती. आता आणला वडापाव खाणार कारण की आज घरी फक्त खिचडीच केली. मम्मीला आणि सिद्धीलाच फक्त खिचडी आणि वडापावच खाणार आहे दादांनी. भाकरी आत्ता वाजले 11:15 आजचा ब्लॉग इथं चेंज करतोय. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो आज आपली गॅस टाकी भरायची होती. गॅस टाकी भरणं नाही झालं, कामाचं लोड जास्त असल्यामुळं कुठंच नाही जाता आलं. तर माझ्या पायाला भरपूर चिखल्या झाल्या. तुम्हाला चिखल्या पण दाखवू शकतो. कसं काय होते कोणी येळभर पाण्यात असतो आणि आज मी येळभर पाण्यात नव्हते. 2 दिवसापूर्वी झाले ते, पण आज येळभर पायात फूट होता. त्यांच्या घाम आला त्यांना आणि त्या फुटल्या गेल्या जागेवर जखम झाली त्याची. ती जास्त त्रास करते. बस मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो भेटू आपण अशा नवीन व्हिडिओ.